अजित क्यूसीकडे लक्ष द्यायला हवं. हे नाही चालणार आहे. डोंट वरी, मी आपले क्वालिटी कंट्रोलचे जे हेड आहेत ना त्यांना ऑर्डर्स देतो. काही प्रॉब्लेम होणार नाही. नुसते ऑर्डर्स देऊन होणार नाही आहे. स्वतः नीट लक्ष द्यायला हवं ना. क्वालिटी आपलं USP आहे. वी नीड टू स्टे फोकस्ड ऑन दॅट. या शुअर. अथर्व, बिझनेस कडे लक्ष देता देता थोडं लक्ष घराकडे असू देत रे. का? काय झालं? आता काय सांगू, तुला तर माहिती आहे ना मीरा सगळ्यांना किती त्रास देते. बरं आपल्या सगळ्यांचं जाऊ देत, मंजिरी बहिणीला सुद्धा त्रास देते ती. हा हो. कसला त्रास? ऍक्च्युली अथर्व, महागौरी मातेची पूजा करायची आहे आणि मंजिरी मॅडमचं असं म्हणणं आहे की ती पूजा घरच्या सुनेने केली पाहिजे, पण मीरा ती पूजा करायला तयार नाहीये. आता हेच बघ ना, देवाला दिवा दाखवल्याशिवाय आपण नैवेद्य दाखवत नाही आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय वहिनी जेवत नाहीत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे. दिस इज व्हेरी सॅड. म्हणजे मीराच्या एका हट्टापायी आता मंजिरी मॅडम दिवसभर उपाशी राहणार आहेत. नाही मंजिरी. हो ना, आता जोपर्यंत देवीला दिवा दाखवत नाहीत, नैवेद्य दाखवत नाहीत, तोपर्यंत वहिनीला अस्वस्थ वाटत राहणार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना वहिनीची किती श्रद्धा आहे देवीवर. नॉट फेअर. नॉट फेअर. नॉट एट ऑल. हां एक्झॅक्टली माया, तुला माहिती आहे ना की मंजिरी मामीचा शब्द या घरामध्ये कुणीच खाली पडू देत नाही. पण ती काल आलेली मीरा एक शब्द ऐकत नाही मामीचा. नॉट फेअर ॲट ऑल. दादा, आता तू तर तिथेच होतास ना, म्हणजे मीरा बद्दल आम्ही कुणी काही खोटं सांगत नाही आहोत. तुम्हाला माहिती आहे याबद्दल? तुम्ही मला सांगितलं का नाही? जोपर्यंत माझी बहीण मला भेटत नाही तोपर्यंत मी या तुमच्या देवीचं ना तोंडही बघणार नाही. मीरा, तुला कसं सांगू, मीच तुझी बहीण आहे, तुझी राधाताई. तुझ्यासोबत जे काही झालं त्यासाठी आय एम सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? हे तर माझं नशीब आहे. हे बघ, मी तुला फोर्स करणार नाही, पण एक प्रॉब्लेम होतोय. तू माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं व्हावं यासाठी प्रयत्न करतेयस. थँक्यू. पण जर तू पूजा केली नाहीस तर आईच्या आणि माझ्या नात्यात दुरावा येईल. तसं माझं वेदावर प्रेम आहे तितकंच आईचं माझ्यावर प्रेम आहे. आई आणि वेदा दोघेही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. जोवर तू पूजा करत नाहीस तोवर आई काहीच खाणार नाही. आणि हे मी बघू शकत नाही. माझं आणि वेदाचं नातं ठीक होत असताना जर माझं आणि आईचं नातं खराब झालं तर तू विचार कर. तुला जे काही सांगतोय ते पटत असेल तर शेवटचा निर्णय तुझाच असेल. आई साहेब,
दरवाजा उघडा ना, मला बोलायचंय तुमच्याशी. आईसाहेब, आईसाहेब, हे बघा, तुमचा किंवा देवीचा अनादर करायचा, अपमान करायचा असं माझ्या मनात नाहीये. माझं ना देवीवरती लहानपणापासूनच रुसू आहे, म्हणून मी देवी समोर जात नाही. पण म्हणून मी देवीचा द्वेष करते असंही नाहीये. आईसाहेब, देवीची पूजा करायला सांगून आता तुम्ही मला कोणात टाकू नका ना. हे बघा, माझ्यामुळे तुमचं मन दुखावलं गेलं तर मलाही आवडणार नाही. माझं फक्त एकदा ऐकून घ्या ना. आईसाहेब, दार उघडा ना, हवं तर मला शिक्षा द्या. आईसाहेब, मी तुमचे हात जोडते, पाया पडते, पण माझं एकदा म्हणणं समजून तर घ्या तुम्ही. मला तुम्ही हवं तर शिक्षा द्या, फक्त देवीचा कौल घ्यायला सांगू नका ना. आईसाहेब, ऐकताय ना, बोला ना काहीतरी. एकदा दार उघडा, एकदा माझं म्हणणं समजून घ्या ना. आईसाहेब,